लाडक्या बहिणींसाठी आत्ताची मोठी बातमी. एकनाथजी शिंदे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता दिली आहे. पहा लाडक्या बहिणींनो, ज्या हप्त्याची तुम्ही भरपूर दिवसापासून वाट पाहत होता, अखेर त्या हप्त्याचा निर्णय आता झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथजी शिंदे यांनी आज या ठिकाणी घोषणा केली आहे. बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय आता झाला आहे. सरकारच्या माध्यमातून आज सांगण्यामध्ये आले आहे, टोटल 3 दिवस या ठिकाणी वितरण सुरू राहणार आहे. 12 जिल्ह्यांचा असा टप्पा सरकारने आता जाहीर केलेला आहे. सर्वात मोठा निर्णय आज राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. महाराष्ट्रामध्ये 3 दिवसाच्या आतमध्ये 36 जिल्ह्यामध्ये वितरण पार पडणार आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. पैसे वितरण करण्यासाठी सरकारने आता तारीख फिक्स केली. पहा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी सरकारने दिली आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेची छोटी अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. आता बघा, सरकारने टोटल 12 जिल्ह्यामध्ये आज वितरण करायचं सांगितलं आहे आणि आज लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर सांगण्यामध्ये आली आहे. आज यादी जाहीर झाली. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुमचे जर काही प्रश्न असतील, जर तुम्हाला हप्ते वेळेवर मिळत नसतील तर आपला कमेंट बॉक्स सुरू आहे. आपल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला नक्कीच प्रश्न विचारू शकता. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी उत्तरे मिळतील. बघा, लाडक्या बहिणींना पुढील हप्ता कधी मिळणार असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता. तर आता डायरेक्ट महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तातडीने सूचना आता जाहीर केलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे. बघा, लाडकी बहीण योजनेची आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि बघा, पात्र महिलांनाच लाभ मिळणार आहे. एकनाथजी शिंदे यांनी आज निधीसाठी मंजुरी दिली आहे. लाडकी बहीण योजनाची अंमलबजावणी योगाने आता सुरू आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून आता वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने विशेष या ठिकाणी माहिती आज दिलेली आहे. बघा, आता उशीर होणार नाही. आता फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आदेश आता आले आहे. बघा, जर आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसेल तर चिंता करू नका. बघा, सरकारने आता तारीख देखील जाहीर केली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते आता वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे आणि अगदी काहीच तासामध्ये लाडक्या बहिणींचा मोबाईलमध्ये मेसेज यायला सुरुवात होणार की तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय आता घेण्यामध्ये आला आहे. बघा, आता सरकारने सांगितलं आहे, बघा, सरकारने ज्या सूचना तुम्हाला दिली आहे त्याची तुम्हाला पूर्तता करावी लागेल. बघा, सरकारने सांगितलं होतं, योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत EKYC करण्याची मुदत देण्यामध्ये आली होती. बघा, सरकारने जी काय मुदत दिली होती 31 डिसेंबरपर्यंत. बघा, आता ज्या लाडक्या बहिणींनी EKYC केली अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार. परंतु आता पुन्हा एक गुड न्यूज आलेली आहे. EKYC करण्याची तारीख या ठिकाणी वाढविण्यात आली आहे आणि बघा, सध्या या ठिकाणी आता पण EKYC प्रक्रिया सुरू आहे. काही कारणास्तव EKYC करताना चुकीचा पर्याय निवडण्यामध्ये आला होता, ज्यामुळे लाडक्या बहिणींना मागील हप्ते भेटले नव्हते. परंतु आता चिंता करू नका, सरकारला सर्व काही गडबड कळली आहे. क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यामध्ये सध्या आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला चिंता करायची गरज पडणार नाही, कारण की बघा, आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरण पार पडत आहे. परंतु आज फक्त 12च जिल्ह्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला. आता बघा,
काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये जमा होणार असं देखील सरकारने सांगितलेलं आहे. अत्यंत मोठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेबाबत. बघा, पैसे जर तुम्हाला आले नसतील तर काळजी करू नका. बघा, सरकारने सांगितलं आहे 3 महिन्यांचे पैसे तुम्हाला जमा होणार. जर तुम्हाला भेटले नसतील हप्ते तर 36 जिल्ह्यांची यादी सध्या सरकारने उपलब्ध करून दिली आहे. बघा, आता सरकारने सांगितलं आहे जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटला नसेल, डिसेंबरचा हप्ता भेटला नसेल, जानेवारी महिन्याचा जर हप्ता तुम्हाला भेटला नसेल काही तांत्रिक कारणास्तव, तर सरकार आता 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये आज जमा करणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. परंतु जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटला असेल, डिसेंबरचा हप्ता भेटला असेल, जानेवारीचा सुद्धा जर तुम्हाला हप्ता भेटला असेल तर फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला आता येणार. आणि ज्या महिन्याला जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्यांना जानेवारीचा हप्ता देखील या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. जर तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी दोन्ही हप्ते भेटले नसतील तर 3,000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज जमा केला जात आहे. तर लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज लाभ जमा केला जात आहे, चला तर अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. अखेर आता सरकारच्या माध्यमातून घोषणा झाली, लाडकी बहीण योजना. अखेर बहिणींची प्रतीक्षा आज संपत आहे. आज 100% पैसे सोडण्यामध्ये येत आहे. बघा, जर तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये असेल किंवा पोस्टामध्ये असेल तरी देखील तुम्हाला निधी मिळणार. म्हणजे की बघा, मागे या ठिकाणी काही अशा अफवा सुटल्या होत्या की या बँकेमध्ये हप्ता येणार नाही, त्या बँकेमध्ये हप्ता येणार नाही. परंतु बघा, या 2 प्रमुख आणि मेन बँक आहे कोणत्या, SBI आणि पोस्ट ऑफिस बँक. या बँकामध्ये महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर निधी जमा होतो. जर तुम्ही पोस्ट बँकचे खाते आतापर्यंत उघडले नसतील तर लवकर उघडून घ्या, कारण सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आणि कधी लाडक्या बहिणींचा मेसेज वाजणार की त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये क्रेडिट झाले. आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण पार पडणार आहे. आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण पार पडणार ते पहा. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप आता केले जात आहे. पहा, आजपासून सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि टोटल या ठिकाणी 12 जिल्ह्यांची यादी आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा, आता त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही नक्कीच चेक करून घ्या. सरकारने आता काही अटी देखील घातलेली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओरिजिनल माहिती आज पैसे वाटप करण्यामध्ये येणार आहे. बघा, दर महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये मिळत राहणार. DBTद्वारे हे पैसे खात्यामध्ये जमा होणार. आता भरपूर अशा महिला आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपर्यंत आहे. ज्या श्रीमंत महिला आहे अशा महिलांना लाभ मिळणार नाही. बघा, सरकारने सांगितलं आहे काही अशा महिला आहे ज्यांचे वय नाही का 18 ते 13 ते 14 वर्ष आहे, त्या देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. तर सरकारने सांगितलं किमान तुमचं वय 21 पेक्षा वर आणि 65च्या आतमध्ये असायला पाहिजे, तेव्हा तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरतात. आणि महिलाही महाराष्ट्रामधील असायला पाहिजे. बघा, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असं सरकारच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये आलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, कोणते ते 12 जिल्हे आहे ज्या 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज वितरण होत आहे, चला तर पाहूया. तर जिल्ह्यांच्या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा येतोय नाशिक जिल्हा. बघा, जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला लाभ मिळणार. त्यानंतर बघा, धुळे जिल्ह्याचा समावेश सरकारने केला आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील लाभ मिळणार. त्यानंतर बघा, जळगाव जो काय जिल्हा आहे या देखील जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकरी. बघा, जर तुम्ही या ठिकाणी शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये कोणती महिला लाडकी बहीण योजना व नमो शेतकरी योजना दोन्ही योजनेचा जर लाभ घेत असेल तर आतापर्यंत सध्या काही होणार नाही. परंतु सरकारने सांगितलं आहे नमो शेतकरी योजना किंवा लाडकी बहीण योजना 2 योजनेपैकी एकाच योजनेचा लाभ घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे,
तो म्हणजे की अहमदनगर बघा. त्यानंतर औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी समाविष्ट सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे आणि जालना जिल्ह्याचा पण समावेश सरकारने केला आहे. आता बघा जो काय बीड जिल्हा आहे त्या बीड जिल्ह्यामध्ये पण सरकारच्या माध्यमातून आता वितरण पार पडणार आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. आता पुढील जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे बघा. टोटल 12 जिल्ह्यामध्ये आज निधी जमा केला जात आहे. आता या 12 जिल्ह्यामध्ये बघा परभणीचा समावेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेला आहे. जर तुम्ही परभणी जिल्ह्यामधील शेतकरी असाल, त्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यामधील शेतकरी असाल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येणार. आता बघा पुढील जिल्हा आहे नांदेड. नांदेडमध्ये पण निधी मिळणार. त्यानंतर उस्मानाबाद. जर तुम्ही उस्मानाबादमधील महिला असताल तर तुम्हाला निधी मिळणार. पहा जर तुम्ही शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला निधी मिळणार. मागे अशा अफवा सुटल्या होत्या की ज्या महिला शेतकरी आहे त्यांना लाभ मिळणार नाही. तसे काही हरकत पडणार नाही. सरकारने सांगितलंय महिला फक्त महाराष्ट्राची रहिवासी असावी, त्यानंतर तिचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असावं, तिचं वय 21पेक्षा जास्त असावं, तर महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, कसल्याच प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. सरकारच्या माध्यमातून आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आज जरी तुम्हाला लाभ भेटला नाही तर येत्या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये नक्कीच लाभ जमा होणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.